ईडीकडून अरविंद केजरीवालांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी। केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा दावा। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सकाळपासून बैठकांचं सत्र। मंत्री, आमदार, लोकसभा उमेदवार इच्छुकांची सागरवर हजेरी। बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर धामण गावामध्ये पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत। जेसीबीतून फुलांचा अक्षरशः पाऊस। मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य, पंकजांचं सभेत वक्तव्य। अभिनेता गोविंदा अहुजा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता। सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदींना औरंगजेब म्हणतोय। चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख। सत्ताधारी पक्षाचे 11 घोटाळे रोहित पवारांच्या हाती। आज 2 घोटाळ्यांची पोलखोल, 9 घोटाळ्यांवर अभ्यास सुरू अशी माहिती। सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावर नाना पटोलेंचा आक्षेप। घोषणा प्रॉब्लेमॅटिक असल्याची प्रतिक्रिया, तर सांगलीबाबत दिल्लीमध्ये चर्चा करू, राऊतांची सारवासारव। पुणे असो किंवा माढा, आपण कधीच निवडणूक लढवणार नाही, शरद पवार यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण। नगर दक्षिण मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमध्ये पेच कायम। माझ्याऐवजी पत्नीला तिकीट द्या, निलेश लंकेंची भूमिका। शरद पवारांना मात्र मंजूर नाही। केजरीवालांनी माझं कधी ऐकलंच नाही, केजरीवालांच्या अटकेनंतर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया। केजरीवाल यांच्या अटकेचा शरद पवारांकडून निषेध। सत्तेचा गैरवापर करून केजरीवालांना अटक, भाजपवर टीकास्त्र। आम आदमी पक्षाचे दिल्लीमध्ये निदर्शनं। आतिशी यांना घेतलं ताब्यात। नागपूर आणि सोलापूरमध्ये देखील आंदोलनं। सुप्रीम कोर्टातील याचिका केजरीवाल यांनी घेतली मागे। 36वा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना जाहीर। जुलै महिन्यामध्ये पुरस्काराचं वितरण। IPL 2024ला आजपासून सुरुवात। चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार भव्य सोहळा। चेन्नई विरुद्ध बेंगळुरू लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।